हॅलो हाय नमस्कार, कशा आहात सगळेजण? माहीत असणार तर चला आता आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे निवद नारळाचा व्हिडिओ. तो पण पूर्ण डिटेलमध्ये शेअर करणार आहे, कारण की आमच्या इथं पण करत असतात आषाढ महिन्यामध्ये. तुमच्याकडे पण करतात का नाही ते मला नक्की कळवा, कारण की आषाढ महिन्यामध्ये बघा आपण तळणी वगैरे पण तळत असतो. खूप जण बघा घारे बनवतात आपले. परत कुणाकुणाकडे तिकडचं सुद्धा असतं. तर गावाकडं माहिती आहे का कोंबडी वगैरे कापत असतात. परत आपलं मसोबाला अंडे वगैरे, म्हणजे असं सगळ्यांकडं वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. तसं आमच्याकडं वेगवेगळ्या पद्धतीने पण करतात, ते तुम्हाला दाखवते. आमच्याकडं तर फक्त आणि गोडाचंच असतं नैवेद्य. तर चला पूर्ण तुमच्यासोबत डिटेलपर्यंत मी शेअर केलेलं आहे, कुठं निवद नारळ केलेलं ते पण आहे. तर एंडिंगपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. तर आता इथं बघू शकता मावशी मळत आहे पीठ, कारण की पुरणाचा स्वयंपाक करायचा होता आणि देवपूजा करायची होती. देवपूजा करायची म्हणजे की खूप म्हणजे 1 तास तरी त्याच्यात जातो म्हणजे. आणि ते पण मम्मीचं जमतं, पण मला काय एवढं जमत नाही. तिचं लय करावं लागतं नाही का, व्यवस्थित एकदम टापटीमध्ये जेवढं जमतं तेवढं मी करते. तर आता मग दीदी बोललेली की मी पुरणाचा स्वयंपाक करते, आणि दीदीसुद्धा गावावरनं आलेली आहे. ती पण आजच आलेली आणि लगेच तर दीदी आली की लगेच आम्ही चालूच केलं निवद नारळ, कारण की त्या दिवशी आली ती सकाळी आणि त्याच दिवशी आम्ही केलं पण, कारण की शुक्रवार होता आणि शुक्रवारच्या दिवशी केलेलं कसं चांगलंच असतं. शुक्रवार मंगळवार अशा दिवशी. आणि मावशी पण आलेली. आम्ही घरातच म्हणजे 6-7 सवाशीण घालणार होतो, कारण की जास्त जण पण येणार नव्हते आणि मम्मीला पण एकतर डोळ्याचं ऑपरेशन झाले, त्यामुळे काय जमलं नाही आम्हाला जास्त काय. मग मी काय निवद मस्त असं दीदी पूर्णाचं बघत होती, तर एका साईडला मी माझं देवपूजा करत होते आणि दोघी मिळून असं करत होतो. आणि मावशी परत आत्याची पण सून आहे म्हणजे निर्जला ती पण आलेली होती आणि तिनेसुद्धा भरपूर अशी हेल्प केलेली आहे. मावशीने पण हेल्प केली भरपूर अशी. तर ते तुम्ही बघितलंच असेल, ती माझी मावशी होती आणि तुम्हाला दाखवेल. माझी आत्याची पण सून आहे तिचं पण तुम्हाला मी दाखवेलच. तर असो चला, आता सगळ्यांचं झालेलं आहे, सगळ्यांनी मदत केलेली आहे. त्याचबरोबर मग मी आता शाबू खिचडी थोडी खात आहे, कारण की स्वयंपाक असं आपलं जेव्हा आपण सवाशीण वगैरे करतो त्यावेळेस भरपूर असा वेळ जातो बरं का. त्यामुळे मग पहिला म्हटलं थोडा शाबू वगैरे खाल्ला की बरं राहील. आणि इथं बघू शकता देवपूजा कशी झाली माझी, नक्की सांगा तुम्ही मला. आणि आजच्या दिवशी इतकी गडबड होत होती ना, खूप म्हणजे खूपच, कारण की एवढे जण होते तरी पण म्हणजे काय होतं ना, एकदमच आपण करायला जातो सगळ्या गोष्टी. कधी थोडं राहतं, कधी कंटाळा येतो, थोडं बसत उठत असं सगळे कामं आमचे चालूच होते बरं का. आणि दीदी एका साईडला आता बघा पुरण पण झालेलं आहे आणि ऐन टायमाला लाईट पण गेलेली. ज्यावेळेस आमटी करायची होती आमटीचं वाटण, तर मावशीने फक्त 2दाच फिरवलं आणि तोपर्यंत लाईट गेलेली. तर असो तरी पण त्याचं पण मस्त अशी आमटी झालेली होती. तर इथं पुरण एका साईडला दीदीने चटका द्यायला ठेवलेलं होतं आणि एका साईडला आता आमटीची तयारी चालू आहे. त्यानंतर मस्त अशी बघू शकता तुम्ही, नंतर वरच्या मावशी पण आलेल्या. असे घरातलेच म्हणजे जे ओळखीचे होते त्यांनी म्हणजे सवाशीण बाहेरचेच होत्या, जास्तीत जास्त तर घरातल्याच होत्या आमच्या. म्हणजे आम्हीच होतो, दीदी, मी, माझी मावशी, परत माझी आत्याची सून, असेच आम्ही होतो. परत पूर्णाचा स्वयंपाकाचं पण अर्ध्याच्या वरी तयारी झालेली आहे. चला तुम्हाला मी दाखवते. आता इथं चाललेली आहे बघा, आमटी झालेली आहे. त्याचबरोबर आता खीर बनवायची आहे रव्याची, ती आता मी बनवणार आहे. बाकी दीदीने केलेलं आहे, मावशीने केले, परत निर्जला आली आहे ती करते. चला तुम्हाला मी दाखवते आता. तर इथं मावशी बसली आहे, मावशी पुरण वाटत आहे आणि इथं हा मयंक पुरण खात आहे बघा. दाखव मयंक. आता इथं मावशीचं चालू आहे पुरण वाटायचं चाळणीवर. तुम्ही कसं वाटतात मला नक्की सांगा. तर इथं बघू शकता आमटी कसली भारी झालेली आहे आपली. मस्त अशी आमटी झालेली आहे. आता ह्याला उकळी येऊन द्यायचे खूप वेळ, त्यानंतर मस्त अशी आमटी होते आपली. आणि त्यानंतर इथं दूध ठेवलेलं आहे. इथं आता मी खीर बनवणार आहे. इथं भजीची तयारी चालू आहे. इथं कोथिंबीर निवडत आहे निर्जला, आता ती त्याला कट करून टाकणार आहे त्यामध्ये. तर चला आता मी करते. अरे नको ना सारखं सारखं हात घालू. धुतली नाही,
त्यात नाही कालवायचं. तर इथं मम्मीला तर काही झोपू वाटत नाही. त्यानंतर मग मम्मी पण खाली येऊन बसलेली आहे. तुम्हाला दाखवतेच तोपर्यंत बघा मी रव्याची खीर बनवायची तयारी करत होती. तर मस्त असं रवा वगैरे फ्राय करून घेतलेला आहे. मम्मीचे चालू होते गप्पा. आणि इथं आपल्या पुरणपोळी तुम्ही बघू शकता कसल्या भारी होतात. एकदम टमटम फुगलेले मस्त तूप लावून छान अशा पुरणपोळ्या केलेल्या मस्त गुळाच्या करतात आमच्याकडे. तुमच्याकडे कोणत्या करतात? कारण की पुरणपोळी ना खूप जागी अशा साखरेच्या वगैरे पण करतात. पण मला तरी असं वाटते की साखरेपेक्षा ना आपलं गुळाचे सगळ्यात बेस्ट असतात बरं का. आणि छान लागतात खायला सुद्धा गुळाची पोळ्या. आणि मस्त अशी झालेली एकदम मऊसूत आणि खूप टेस्टी झालेल्या. तर निवदसुद्धा करायचे आहेत. तर ह्या दोघीजण करत होते थोडे निवद. आणि एकदमच ते सगळ्यांना नाही म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. सगळं त्यांच्यावर असं सोडलेलं नव्हतं. म्हणजे थोडं त्यांनी केलं, थोडं मम्मीनी म्हणजे मम्मीनी सुद्धा करू लागलेलं. कारण की मम्मीला काही बसू वाटत नव्हतं. मम्मी पण येऊन बसलेली आमच्यासोबतच इथं बोलायला सांगायला. आणि तिला कसं आहे ना, तिला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात. आता तिला डोळ्याचं ऑपरेशन झालं, तिने आराम करायला पाहिजे तर नाही, तर आमच्यासोबतच बसलेली ती पण. तर असं आहे बघा मम्मीचं लय असतं. तर इथं बघू शकता मस्त असं झालेल्या आहेत आता पोळ्या. आणि भरपूर अशा केलेल्या. आणि आता हे निवदासाठी छोट्या अशा करून घेणार आहे. तर इथं निर्जला मस्त अशी लाटून देत होती. ती पण मस्त करते बरं का स्वयंपाक, मस्त एकदम. आणि एकदम मिळून जुळून पण राहते ती पण, छान आहे. मावशीसोबत पण. आणि मावशी तिला करून देत होती सगळ्या गोष्टी आणि ती लाटायची कामं करत होती. आणि खाली बसून कसं जमतं नाही का आरामशीर. तर गप्पा गोष्टी पण त्यांच्या चालू होत्या. आणि माझी तयारी करायला मी गेलेली होती, मी आणि दीदी. कारण की आता आमचं सर्व झालेलंच होतं. फक्त आणि फक्त भजी राहिले होते तळायचे. आणि त्याचबरोबर आपलं पोळ्या. तर आता मी मस्त अशी तयार झालेली बघू शकता तुम्ही, मस्त असं. आणि आता घरात चालू आहे त्यांचे पापड भजी वगैरे तळायचे. चला तुम्हाला मी दाखवते. बाकी निवद पण काढलेले आहेत, ते पण दाखवते थांबा. तर बघू शकता निवद तयार केलेले आहेत. अजून त्यात ठेवायचे सगळं. पहिला भजी काढणार आहेत, त्यानंतर सगळं ठेवणार आहे. आता पहिला पापड तळून घेत आहेत उपासाचे. त्यानंतर मग कुरडाई वगैरे तळून त्यानंतर सगळं टाकणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही दीदी मस्त अशी भजी तळून काढत होती. मस्त असे भज्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही, छान असे खुसखुशीत आणि मस्त टम झालेले. तर असे एकदमच आम्ही तळून ठेवलेले. दीदी पण तयार झालेली होती. तर तिने देवाला नैवेद्य दाखवलं. आणि आम्ही असं केलेलं ना, मराई लक्ष्मी आणि त्याचबरोबर म्हसोबाचं जे मंदिर आहे ना ते थोडं लांब होतं. त्यामुळे माझी मावशी गेलेली, मावशी आणि भाऊ गेलेला पुढं. आणि आम्ही इथल्या इथं जे जे मंदिर आहेत ना ते मंदिरात आता आम्ही जाणार आहे. तर आता आम्ही चाललोय निवद नारळ द्यायला. माहिती का दीदी बोल, तिला दीदी बोलला तरी चालेल, काय हरकत नाही. हां तर आता त्यानंतर बघू शकता मी देवीच्या मंदिरात मस्त असं आता निवेद वगैरे दाखवत आहे. आणि इथं आरव व्हिडिओ शूट करत होता. तर बघू शकता कसा करत होता, तो पण करतो थोडंफार. त्यानंतर आम्ही थोडे हळदी कुंकू लावले. आणि हे जी साडी मी घातलेली आहे ना कशी वाटते मला नक्की सांगा. ही साडी जी आहे मम्मीची आहे, ब्लाऊजसुद्धा मम्मीचा आहे, तो मला येतोय बघा आता तुम्ही. आणि त्यानंतर आमचं झालेलं आहे बघा, मस्तपैकी आम्ही दोघींना हळदी कुंकू लावलं. आणि ही आमच्या घरासमोरचीच देवी आहे. आणि त्यानंतर अजून 2-3 देवांपाशी जायचं आहे. चला ते पण तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे पुढं ते सगळं. तर कंटिन्यू राहा. आणि इथं आता आरवला मी नारळ फोडायला लावणार आहे. आणि नारळ बघा आरव आता कसा फोडतो. त्याला म्हटलं डाव्या हाताने नको रे बाबा, उजव्या हाताने फोड. त्यानंतर तो उजव्या हाताने फोडतोय. तर बघू शकता तुम्ही. मला म्हणतो फेकून देऊ का, हे बघा कसं फेकून दिला. काय बोलायचं या पोरांना. तर त्यानंतर ना आमच्या इथं सप्तशृंगी चौक आहे, तिथं ना खूप सुंदर असं बघा सप्तशृंगी देवीचं पण मंदिर आहे. आणि तिथंसुद्धा आम्ही गेलो. आणि त्यानंतर ना सप्तशृंगी देवीचं गेल्यानंतर ना आरव विचार लागला, मम्मी कोणती देवी आहे. आणि पोरं इतके प्रश्न करायला लागलेत ना आता खूप. देवीच्या मंदिरात बघू शकता तिथं पण निवेद नारळ केलेला आहे.
आणि आता आम्ही मसोबाचं पण समोरच आहे आणि बाजूला महादेवाचं पण आहे, ते पण आता करून घेणार आहे. ते नाही काढायचं. तर त्यानंतर ना बघू शकता तुम्ही मस्त असं आम्ही बाजूलाच बजरंगबलीचं पण मंदिर होतं, तिथं सुद्धा मी नैवेद्य नारळ दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर ना बघू शकता महादेवाचं मंदिर पण होतं तिथंच, म्हणजे बाहेरच होतं, तर तिथं सुद्धा मी वाहून दिलेलं आहे. त्यानंतर ना मसोबाला गेलेलो आम्ही. आता आमचे सगळे नैवेद्य नारळ झालेले आहेत. आता आम्ही चाललोय घरी. तर घरी येऊस तर दीदीने सगळ्यांचे ताट असे तयार करून ठेवलेले होते सवाशींचे. तर 7 जण होते, म्हणजे 6 जणी सवाशीण होते आणि एक कुवारिका ठेवलेली होती. तर दीदी आता सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून देत आहे आणि गजरा वगैरे देऊन देणार आहे. आणि त्यानंतर ना मग आम्ही जेवायला बसणार आहे, कारण की ना मम्मीला तर एवढं चालत नाही आणि तर पोरांची एक वेगळीच मस्ती चालू होती. तर आता आम्ही बसलेलो आहे मस्त असं खाण्यासाठी आणि जेवणसुद्धा खूप टेस्टी असं झालेलं होतं. घरात खूप आवाज चालू आहे, कारण की पोरं ना जरा गप्प बसत नाहीत. तर आजचा मेनू कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि तुमच्याकडे कसं करतात तेही मला नक्की शेअर करा. तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर ना दीदीने वटी भरलेली आहे सगळ्यांची, साधं सिंपल आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं. आणि कारण की कसं आहे ना मम्मी नव्हती त्यामुळे जरा जास्त लोड होत होता. आणि त्यानंतर ना बघू शकता मम्मीने मस्त अशी ओटी भरलेली आहे. सगळ्यांना खूप आवडली माझी साडी. तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला कसा वाटला तोही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि मस्त असं लाईक पण करा, कमेंट पण करा. चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.